गाते श्रद्धांजली हृदयाची शब्द झाले मूक गाते श्रद्धांजली हृदयाची शब्द झाले मूक काय घडली ही चूक गेली वाहून या लोक काय घडली ही चूक गेली वाहून आता बुवांकडे बघायला पाहिजे ना. पहिल्यांदा बुवांनी गण गायला गण गायलेला जो होता तो अगोदर गायलेला होता. हे चोर बुवा असले हे शंकर जाधवांनी कॅसेटला गण गायला होता. फक्त काय शब्द बदलले ते पण किती एखाद दुसरा फक्त शब्द बदलले. शंकर जाधव यांचा सुद्धा गण मी तुम्हाला ऐकवून दाखवणार आहे आणि बुवांचा गण सुद्धा ऐकवून दाखव. बुवा काय 8वी पासून हेच शिकलात काय? हा हेच शिकलात काय? तर म्हणे काय फुलवा हो की दुर्वा हो गणरायाज तुझे गीत मी गाऊ. हे ह्यांनी गायलं आणि त्यांचं गीत काय गाणं काय होतं? गीत गाऊ की नयन पाहू. आता इथं गीत आणि नयन फक्त गणराया तुझे आज गीत मी गाऊ. म्हणजे किती किती कॉपी करावी बुवा? तुम्हाला काय वाटतं आम्ही काय कॅसेट ऐकत नाही काय? गाजलेली बुवा शंकर जाधव ह्यांचं गाणं येते आणि हे कार्बन कॉपी करतात त्यांची. बुवा काय आलात काय? हा आलात काय? कशावर आपण म्हणतो ना आलात काय? आता मला काय कोणाची लायकी बिकी काढायची गरज नाही, कोणाची अवकात पण काढायची गरज नाही, पण आम्ही नॉर्मली बोलतो आलास काय? कशावरती आता तुम्ही समजा. तसली ही यांची अवस्था आहे. म्हणे काय तर कवाली स्टार. कोणी कवाली ऐकलेत काय 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 माहिती. एकटा आपल्या रेड्यासारखं ओरडतोय म्हणून ओरडतोय, काहीतरी बोंबलायचं म्हणून बोंबलतो. बघा त्यानंतर एकदा बिरवाडीत आमचा दोघांचा कार्यक्रम झालेला आहे. वेळ कमी आहे पण मनोरंजन करणार आहे. 10-15 मिनिटात जे काय होईल ते. बिरवाडीत कार्यक्रम झाला होता. बुवांनी हे सगळा माझा जो साज वगैरे होता सगळा बघितलेला होता. तरी सुद्धा बुवा पोरं ह्यांची आली गोड्या घालून काय दहीहंडी फोडायला आली काय रे? गोड्या घालून. बघा मी येता वाचलाय ठाण्यात मनसेच्या वतीने काहीतरी 1 लाखाची काहीतरी दहीहंडी आहे. बुवा फोडून जा वसूल करून जा. तयारी दिवशी बुवा आले. बुवा तो गेला जमाना गेला. आता जमाना गेला. अच्छे दिन आने वाले बरोबर ना. तरी ह्यांचे काही जुने दिवस जात नाहीत. आणि त्यानंतर बुवानी गवळण गायली. काय तर म्हणे राधेचं दूध पिणार आहे वगैरे काय काय म्हणे. बऱ्याच गाई गुरं होती. ते होतच कान्हाकडे होतीच गाई गुरं. तरी पण हा गवळणींना अडवायचा आणि त्यांच्या माठात दही दूध प्यायचा की नाही खायचा. ते दही दूध खायचा. तो मागून नाही चोरूनच खायचा. मग त्याला चोरटाच म्हणणार ना. एकदा केलेली चोरी आणि 17 वेळा केली तरी ती चोरीच झाली बुवा. आणि काय तर म्हणे बाई मी जाधव धव धव धवीन. तू धव नाही तर तिकडं आणखी काय कर. तो तुझ्या घरात कर काहीतरी उपयोग होईल. बरोबर ना. धव धव धवीन म्हणे बुवा. आता काल मला काय म्हणायचं आहे घरात कर म्हणजे काय? घरात काय बायकोची लुगडी बिगडी असतील ती धुरे आणि नंतर वेळ भेटला तर माझ्याकडे ये. मग आमच्या घरातली असतील ती पण देते. असं बुवा बरंच काय काय बोलायचंय.
म्हणते ए योग्या भीक मागे या. आता डायरेक्टच बोलते चल तेव्हा शास्त्राचा आधार घेतलेला आता तू भीक माग्याच आहेस. मेलास बाऱ्या करते ना मेलास तू कधी नाही तू माझा आली तुझ्यावर काय तर म्हणे योग्या. आता हा 8वी पासून गाणं गातोय बाऱ्या करतोय मग योगी म्हणजे योग्याचा अर्थ तरी माहिती आहे का? हा साधू योगी साधू पुरुष योगी पुरुष हे समानार्थी शब्द आहेत हे सगळे. कुठं कुठल्या शाळेत शिकलाय काय माहिती शिकलाय तरी का नाही इथून सुरुवात होती. आणि म्हणतो तुला लोळवणार आहे तू काय लोळवणार तू काय लोळवणार बुवा आता बघच इथून तुला सळो की पळो करून सोडते ना ती बघच. नाव सांगेल मिताली दळवी. बघा लोळवणार आहे म्हणून काय म्हणते तू काय लोळवणार बारी मी चांगलीच करेन. कलेनं नटलेला शक्ती तुरा त्याच्यात मी रंग चांगलाच भरेन. अरे हरून जाणार तू शेवटी येशील शरण. आणि नादाला लागू नको माझ्या योगेश बुवा तुला मी नांगराला धरेन. आता पुढचं बोलत नाही तर म्हणाल बाई जामच चावट दिसते. आपण नांगराला धरल्यावर कळेल ना बैल कसा असतो तो. असो बघा त्यानंतर काय म्हणायचंय तुझा माझा सामना इथं आज गाजून जाईल. तू काय बरोबरी करणार मी एका बाजून जाईल. यानंतर तुझी माझी बारी अजून होईल. आणि नावाची मी रुदाली दळवी या योग्य बुवाला पाणी पाजून जाईल. पिसालेल्या कुत्र्यावर बंदुकीचा लोक बार घालतात. मोडलेल्या छत्रीला बुवा लोक तार घालतात. गरमी झाली तर त्याला बुवा लोक वार घालतात. आणि तुझ्यासारख्या चावट बुवाला लोक चप्पलचा हार घालतात. म्हणून काय म्हणायचं बघा लावून टोप्या असा हा बाप्या मानच डुलवतो. लावून टोप्या असा हा बाप्या मानच डुलवतो. आणि दुसऱ्या बारीला बघा हा बुवा याचं सामान हलवतो. आणि दुसऱ्या बारीला बघा हा बुवा याचं सामान हलवतो. आता बघा अर्थ शॉर्टकट मध्ये सांगते. गंधर्व सभेत ज्या वेळेस गायला जातात त्यावेळेस सामान म्हणजे काय त्यांच्याजवळ तेव्हा ढोलकी पेटी तबला वगैरे हे साहित्य असायचं. आता ते साहित्य हलवल्याशिवाय पेटीचा भात्या हलवल्याशिवाय त्या तबल्यावर हात हलवल्याशिवाय ते वाजत नसायचं. तसंच बुवांना मला म्हणायचं आहे की बुवा तुम्ही जरी इथं आलात तरी वाजवल्याशिवाय म्हणजे हात जो आहे तो मारल्याशिवाय ते सामान हलवल्याशिवाय बुवा तुमचा पुढचा कार्यक्रम व्हायचा नाही. एवढंच मला म्हणायचं आहे. तो अर्थ आहे. हा तो अर्थ आहे. म्हणून काय म्हणते हे लावून टोप्या असा हा बाप्या मानस डुलवतो. लावून टोप्या असा हा बाप्या मानस डुलवतो.